चला तर मग आज मी तुम्हाला इन्स्टंट ढोकळा कसा बनवायचा ते सांगणार आहे. हे ढोकळ्याचं 2 वाट्या पीठ आणि 2 वाट्या पाणी असं रेडी मिक्स आहे. ते मी मिक्स करून छान ताटाला तेल लावून त्यात टाकून घेतलेलं आहे. कन्सिस्टन्सी अशी असली पाहिजे. बघा कसे बबल्स आलेले आहेत ताटावरती. आणि इकडे मी गॅसवरती एक भांडं ठेवून त्यात स्टँड ठेवून पाणी ठेवून गरम केलेलं आहे आणि हे ताट वरून ठेवून वरतून एक ताट झाकण ठेवलेलं आहे आणि 10 मिनिटं ढोकळ्याला वाफ आणून घेतलेली आहे. 10 मिनिटानंतर बघा मैत्रिणींनो, अशी सुरी त्यात घालून टोचून बघा. बघा आपला ढोकळा स्पॉन्जी असा झालेला आहे. आणि आता आपल्याला फोडणीची तयारी करायची आहे. त्याच्यासाठी मी लसूण घेतलेला आहे थोडासा, 2-3 हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर घेतलेली आहे कापून. आणि आता गॅसवरती आपल्याला फोडणी तयार करायची आहे. बघा थोडंसं तेल घेऊन थोडीशी मोहरी टाकली, थोडंसं जिरं घेतलं, फोडणीमध्ये लसूण घातला आणि हिरव्या मिरच्या सुद्धा घालून घ्यायच्या आहेत. आणि ही फोडणी छान कडक अशी तयार होऊ द्यायची आहे. तोपर्यंत इकडे ढोकळ्याचं ताट मी काढून घेणार आहे खाली. बघा किती छान आपली फोडणी तयार झालेली आहे. आणि हा ढोकळा आपला रेडी झालेला आहे, थंड झालेला आहे. आता या ढोकळ्यावरती थोडीशी कोथिंबीर बारीक कापून भुरभुरून घ्यायची आहे. त्यावरती ही फोडणी बघा किती सुंदर अशी फोडणी आणि खमंग असा वास येत आहे मैत्रिणींनो. आता छान आपला ढोकळा रेडी झालेला आहे. या ढोकळ्याची ढोकळा पीठ तयार करण्यासाठी जे पदार्थ लागतात ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्यवस्थित देणार आहे. आणि त्या पद्धतीने त्या प्रमाणामध्ये ते घेऊन ते दळून घ्यायचे आहेत. आणि फक्त आपल्याला जेवढा ढोकळा बनवायचा आहे, 2 वाट्या ढोकळा बनवायचा, 2 वाट्यात पाणी टाकायचं आणि 10 मिनिटांमध्ये ढोकळा रेडी होतो. हे बघा आपला ढोकळा किती स्पॉन्जी असा तयार झालेला आहे आणि टेस्ट म्हणसाल तर भन्नाट झालेली आहे मैत्रिणींनो. खूप छान असा ढोकळा आपला रेडी झालेला आहे. बघा म्हणजे